अक्षय तृतीयाला भगवान विष्णू सहित माता लक्ष्मीची पूजा कशी करावी, अक्षय पात्र कसे भरावे या संदर्भातीलच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। या सेवेने अखंड लक्ष्मी घरात नांदते। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। अक्षय तृतीया 3.5 मुहूर्तांपैकी एक। यंदा 30 एप्रिलला अक्षय तृतीया आहे। अक्षय तृतीयेच्या दिवशी केलेला दान धर्म कर्म हे अक्षय काळ आपल्यासोबत असतं, जे कधीही संपत नाही। या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची एकत्रित पूजा करण्याचा अतिशय महत्त्वाचा दिवस असतो। ज्या पद्धतीने पितरांची सेवा करण्यासाठी सुद्धा महत्त्वाचा दिवस असतो, त्याच पद्धतीने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची एकत्रित पूजा करण्याचा हा दिवस असतो। आता या दिवशी त्यांची एकत्रित पूजा कशी करावी, अक्षय पात्र कसं भरावं आणि मेन म्हणजे कुठली सेवा करावी, जर तुम्ही या सेवा केल्या तर तुमचं आयुष्य बदलल्याशिवाय राहणार नाही। कारण या दिवशी केलेली सेवा ही अखंड आणि चिरकाळ तुमच्या सोबत असणार आहे। तर चला बघूया की नेमकी सेवा कशी आणि कोणती करायची आहे। मी इथे वेगळी अशी मांडणी करून घेतली आहे। ज्यांना अगदी देवाच्या समोर मांडणी करायची असेल किंवा देवाच्या समोर पूजा करायची असेल त्यांनी मांडणी करायची, त्यांना मांडणी दुसरी करायची गरज नाही। कारण आपण देवपूजेच्याच वेळेस आपली गणपती बाप्पा, बाळकृष्ण, माता लक्ष्मी यांची विधिवत पूजा होऊन जाते। पण अक्षय तृतीयेच्या दिवशी माता लक्ष्मीच्या मूर्तीवर, भगवान विष्णूंच्या मूर्तीवर अभिषेक करणं महत्त्वाचं असतं। भलेही तुम्ही मांडणी देवघरात म्हणजे तुम्ही मांडणी नाही केली, देवघराच्या समोर बसूनच पूजा जरी केली तरी चालेल। एवढंच आहे, ज्या काही सेवा सांगणार आहे किंवा माता लक्ष्मीच्या मूर्तीवर अभिषेक करणं असो किंवा बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करणं असो, तेवढं मात्र तुम्हाला करायचं आहे। आता इथे मी कलशाची स्थापना करून घेतलेली आहे। आता कलश कसा स्थापन करावा सगळ्यांनाच माहिती आहे। सुरुवातीला मी इथे अक्षता घेतली आहे, त्याच्यावर हळदी कुंकू अर्पण केलं। एका तांब्याचा कलश घेतला, तुम्ही स्टीलचा घेतला तरी हरकत नाही। त्याच्यामध्ये पाणी घेतलं, पाण्यामध्ये 1 रुपया, सुपारी, हळद कुंकू, अक्षदा अर्पण केल्या। तांब्याच्या 5ही दिशेने मी रेषा ओढून घेतल्यामध्ये स्वस्तिक काढलेला। नंतर तुम्ही कलश, नारळ, ज्याला आपण म्हणतो श्रीफळ, तर हे तुम्हाला ठेवायचं आहे। शेंडावरती असावा आणि 5 विड्याची पानं ठेवायची आहे। देवघराच्या समोर मांडणी केल्यावर आपल्या प्रत्येकाच्या घरात मंगल कलश असणार आहे, म्हणून मंगल कलशाची स्थापना करायची गरज नाही। पण आता आपण सेवा बघूया। सर्वप्रथम मी इथे एक दिवा लावून घेते। या दिवशी आपल्याला भगवान विष्णू, माता लक्ष्मीची एकत्रित पूजा करायची असते। अक्षय लक्ष्मी घरात टिकावी, घरात सुख, शांती, समृद्धी, आयु, आरोग्य आणि मेन म्हणजे अष्टलक्ष्मीने आपल्या घरात वास करावा म्हणून ही पूजा करायची असते। अक्षय तृतीयेच्या दिवशी भगवान विष्णूंची जे कोणी पूजा करत असतात माता लक्ष्मी सहित, त्यांना अक्षय काळ त्यांच्यासोबत भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी असते। आणि मेन म्हणजे जी तुम्ही सेवा करत असतात त्याचं तुम्हाला कर्मफळ सुद्धा अक्षय काळ मिळतं। आता इथे मी दीप प्रज्वलित करून घेतलं, त्याच्यात आपल्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायची आहे आणि 1 फूल अर्पण करायचं आहे आणि दिव्याला प्रार्थना करायची आहे, नमस्कार करायचा आहे। सर्वप्रथम आपण गणपती बाप्पाच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे। आता गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करण्यासाठी आपल्याला मूर्ती घ्यायची आहे। सुरुवातीला तुम्हाला मांडणी सांगते। तुमच्या घरात भगवान विष्णू, माता लक्ष्मीचा फोटो असेल तर तो तुम्हाला तिथे ठेवायचा आहे। जर विड्याची पानं नसतील तर तुम्हाला अक्षता ठेवायची आहे। मी इथे अक्षतांवरच ठेवलेलं आहे। त्याच्यावर तुम्हाला हळदी कुंकू अर्पण करायची आहे आणि इकडे गणपती बाप्पामध्ये मध्ये ठेवायचे आहे बाळकृष्ण आणि त्यांच्या शेजारी माता लक्ष्मी यांची स्थापना करायची आहे। इथे मी एक श्रीयंत्र घेतलेले आहे, तुम्हाला दिसत असेल। इथे मी मोठं श्रीयंत्र घेतलेलं आहे, तुम्हाला छोटं घ्यायचं असेल तरीही चालेल। तुम्हाला श्रीयंत्रावर पण तुम्हाला अभिषेक करायचा आहे, पूजा करायची आहे। या दिवशी ज्या काही वस्तू तुमच्याकडे असणार आहे, मग जर तुम्ही मीठ खरेदी करणार असाल किंवा धने खरेदी करणार असाल तर याची सुद्धा पूजा इथेच तुम्हाला करायची आहे। आता मांडणी कधी करायची, तर मांडणी अगदी सकाळी देवपूजा झाल्यावर तुम्हाला लगेच मांडणी करून तुम्हाला ही सेवा करायची आहे। ज्यांना सकाळी जमणार नाही, ज्यांना म्हणतो ना आपण की घरातली कामं असतात, मग त्यांनी दुपारी किंवा संध्याकाळी केली तरी पण चालेल। शक्यतोवर ही सेवा तुम्ही आधी करून घ्या, लवकरात लवकर। आता इकडे मी गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करून घेते। तर ओम गण गणपतये नमः,
ओम गण गणपते नमः. ओम गण गणपतये नमः. ओम गण गणपतये नमः. ओम गण गणपतये नमः. ओम गण गणपतये नमः. असं 21 वेळा किंवा 108 वेळा म्हणून गणपती बाप्पांची मूर्ती तामणातून बाहेर काढून घ्यायची आहे. स्वच्छ लाल वस्त्राने ती स्वच्छ करून घ्यायची आणि त्याच्यानंतर गणपती बाप्पांना त्याच्या स्थानावर ठेवायचं आहे. गणपती बाप्पाची सेवा करत असताना ओम गण गणपतये नमः, ओम गण गणपतये नमः या मंत्राचा मंत्र उच्चारण करायचा आहे. हळद, कुंकू, अक्षदा, धूप, दीप आपल्याला ओवाळायचं आहे आणि गणपती बाप्पांना लाल फुल प्रिय आहे तर ते गणपती बाप्पांना अर्पण करून घ्यायचं आहे. नंतर गूळ आणि खोबऱ्याचा नैवेद्य गणपती बाप्पांना आपल्याला दाखवायचा आहे. ओम गण गणपतये नमः. ओम गण गणपतये नमः. ओम प्राणाय स्वाहा, ओम व्याणाय स्वाहा, उपनाय स्वाहा, स्वनाय स्वाहा, ब्रह्मणाय स्वाहा, अमृतत्वाय स्वाहा. तर ही झाली गणपती बाप्पांची पूजा. आता आपल्याला बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे. आधी बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करण्यासाठी आपल्याला बाळकृष्णांची मूर्ती घरात असणं महत्त्वाचं आहे. बाळकृष्णांच्या जागी जर तुमच्या घरात भगवान विष्णूंची मूर्ती असेल तर त्याच्यावर सुद्धा तुम्ही अभिषेक करू शकता. आता बाळकृष्णांच्या मूर्तीवर अभिषेक करण्यासाठी आपल्याला 16 वेळा पुरुष सूक्त म्हणायचं आहे आणि 1 वेळा श्री सूक्त म्हणायचं आहे. ज्यांना पुरुष सूक्त म्हणणं शक्य होत नाही 16 वेळा त्यांनी 1 वेळा म्हटलं तरीही चालेल. अगदी ज्यांना काहीही म्हणणं शक्य होत नाही किंवा ज्यांना या सेवा माहिती नाही आहे, जे नवीन आहे, त्यांनी ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. 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 तुम्ही या मंत्राचा मंत्र उच्चारण सुद्धा करू शकता. नंतर भगवान विष्णूंची मूर्ती तामणातून काढून घ्यावी आणि ती सुद्धा लाल रंगाच्या वस्त्राने किंवा तुमच्या देवघरात जे स्वच्छ वस्त्र असतं, देवाचे वस्त्र, आपण देवाच्या मूर्त्या साफ करण्यासाठी त्याने आपल्याला ती साफ करून घ्यायची आहे आणि त्याला सुद्धा आपल्याला बाळकृष्णाला आपल्याला केशरयुक्त अष्टगंध असेल तर ते तुम्ही लावून घ्यावं. तुमच्याकडे वस्त्र असेल तर आवर्जून बाळकृष्णांना वस्त्र परिधान करू शकता. तुमच्याकडे वस्त्र असेल तर ते आवर्जून तुम्हाला बाळकृष्णांना अर्पणच करायचं आहे आणि फूल असेल तर ते सुद्धा अर्पण करायचं आहे. अक्षदा अर्पण करावी. हे सगळं करून झाल्यावर बाळकृष्णांच्या मूर्तीवर किंवा तुम्ही आधी केलं तरीही चालेल किंवा नंतर केलं तरीही चालेल, आपल्याला बाळकृष्णाला जे तुळशी पत्र आहे ते अर्पण करायचे आहेत. त्याच्या आधी आपण माता लक्ष्मींची मूर्ती घ्यायची आहे. आता माता लक्ष्मींच्या मूर्तीवर अभिषेक करण्यासाठी तुम्ही दुधाचा सुद्धा करू शकता, पंचामृताचा सुद्धा करू शकता. तुम्हाला जे हवं असेल त्याचा तुम्ही अभिषेक करू शकता किंवा फक्त पाण्याचा अभिषेक केला तरीही हरकत नाही. आता माता लक्ष्मींच्या मूर्तीवर अभिषेक करण्यासाठी 16 वेळा श्री सूक्तम आवर्जून पठण करावं किंवा ज्यांना नाही शक्य होत त्यांनी एकदा म्हटलं तरी हरकत नाही. 16 वेळा श्री सूक्तम किंवा 1 वेळा श्री सूक्तम आणि 1 वेळा पुरुष सूक्तम या पद्धतीने. आता ज्यांना हे सगळं म्हणणं शक्य होत नाही त्यांनी ओम श्री महालक्ष्मी नमः, 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 ओम श्री महालक्ष्मी नमः. पण शक्यतो श्री सूक्त म्हटलं तर अतिशय उत्तम, नाही म्हटलं तर या मंत्राचा जप केला तरी हरकत नाही. नंतर माता लक्ष्मीची मूर्ती तामणातून काढून घ्यावी आणि स्वच्छ लाल रंगाच्या वस्त्राने ती स्वच्छ करून घ्यावी. नंतर माता लक्ष्मीला हळद, कुंकू आणि अक्षदा अर्पण करायचे असतात. ओम श्री महालक्ष्मी नमः, 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 ओम श्री महालक्ष्मी नमः. माता लक्ष्मीला जर तुमच्या घरात लाल रंगाचं फूल असेल किंवा गजरा असेल तर ते तुम्ही माता लक्ष्मीला अर्पण करू शकता किंवा मोठी कमळगट्ट्याची माळ असेल, छोटी असेल तर ती सुद्धा तुम्ही अर्पण करू शकता. तर माझ्याकडे इथे गजरा नाही आहे तर मी इथे माता लक्ष्मींना फूल वाहून घेत आहे. ओम श्री महालक्ष्मी नमः, ओम श्री महालक्ष्मी नमः, ओम श्री महालक्ष्मी नमः.
तुमच्याकडे फोटो असेल तर त्याला तुम्हाला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय असं फोटोला सुद्धा आपल्याला हळद कुंकू जर माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर आणि भगवान विष्णूंच्या फोटोला आपल्याला केशरयुक्त अष्टगंध अर्पण करून घ्यायचा आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय असं आपल्याला फोटोला पुसताना आपल्याला म्हणायचं आहे. आणि पिवळ्या रंगाचं फूल तुम्ही भगवान विष्णूंना अर्पण करायचं आहे आणि ते करताना तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय हे म्हणायचं आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं, आपण जेव्हा प्रत्येक देवाला, मग गणपती बाप्पा असो, बाळकृष्ण असो, माता लक्ष्मी असो, यांना जेव्हा तुम्ही धूप दीप अगरबत्ती अर्पण करता, तुम्ही हळद कुंकू अर्पण करता, तेव्हा मराठीत अगदी म्हटलं तरी चालेल, हे गणपती बाप्पा मी तुम्हाला फूल अर्पण करत आहे, किंवा हे बाळकृष्ण भगवान मी तुम्हाला अष्टगंध अर्पण करत आहे, किंवा हे माता लक्ष्मी मी तुला हळद कुंकू अर्पण करत आहे, या पद्धतीने तुम्ही म्हणू शकता. आता ही झाली आपली पूजा करून. आणि आपल्याला कळशाची स्थापना तर आपण ऑलरेडी करून घेतलेली आहे. आता हे सगळं करून झाल्यावर बाळकृष्णांना आपल्याला तुळशीचे पत्र अर्पण करायचे आहे. मग ते भगवान विष्णूंच्या फोटोवर करा किंवा बाळकृष्णांच्या मूर्तीवर करा. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. आता हे म्हणत असताना भगवान विष्णूंचे 1000 नाम, ज्याला आपण विष्णू सहस्रनामावली, किंवा तुम्ही भगवान ज्यांना नाही शक्य होत त्यांनी फक्त ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा मंत्र उच्चारण केला तरी हरकत नाही. आता माता लक्ष्मीला लाल रंगाचं फूल किंवा आपण गजरा अर्पण करू शकतो. या दिवशी सगळ्यात महत्त्वाचं असतं ते अक्षय पात्र. हो, अक्षय पात्र आपल्याला भरून ठेवायचं असतं. आता हे अक्षय पात्र भरून ठेवण्यासाठी कसं करायचं, किंवा आमच्या घरात कोणी केलं नाही तर करू शकतो का? बघा, अक्षय पात्र या पात्रामध्ये आपण जे काही धनधान्य, ज्या काही वस्तू ठेवणार आहोत ते अक्षय काळ आपल्याला घरात त्याचा वास होतो. ते कधी खंडित होत नाही किंवा ते कधी समाप्तही होत नाही, ते कधी संपत नाही. मग हे अक्षय पात्र नेमकं कसं भरायचं ते आपण आज बघणार आहोत. बघा, तुमच्या घरात जर ही पद्धत नसेल तर ही देवाची सेवा आहे. ही देवाची सेवा करून काही वाईट घडणार आहे का? किंवा आमच्याकडे कोणी करत नाही मग आम्ही करू शकतो का? हो, तुम्ही करू शकता. देवाची सेवा करून कधीही देव कोणाचा वाईट करत नाही. आपलं जे काही वाईट होतं ते अर्थात आपल्या कर्मानुसार होतं. तर आता हे जे अक्षय पात्र आहे, आता काही ठिकाणी आपण जे काही सुगडं असतो, जे मातीचे बोडके असतात त्याच्यात सुद्धा अक्षय पात्र भरून ठेवता येतं. पण तुमच्याकडे जर तांब्याचं भांडं असेल किंवा तांब्याचा एखादा तांब्या असेल देवासाठी जो आपण वापरतो, तर त्याच्यात आपल्याला अक्षय पात्र भरून ठेवायचं असतं. आता अक्षय पात्र हे तांब्याच्या तांब्यातच याच्यात का भरून ठेवायचं, तर तुम्हाला त्याची कथा सुद्धा माहिती असेल की तांब्याचा संबंध आपण भगवान विष्णू, आपण जेव्हा सूर्यनारायणची पूजा करत असतो तेव्हा आपण तांब्याचाच वापर करत असतो. आता प्रत्येक ठिकाणी आपल्याला हळद कुंकू लावून घ्यायचे आहे. 5ही ठिकाणी तुम्हाला हळद कुंकवाचं बोट ओढून घ्यायचं आहे. आणि अक्षय पात्र भरत असताना आपल्याला हीच प्रार्थना करायची आहे की मी हे अक्षय पात्र भरून ठेवत आहे तर माझ्याही घरात अक्षय काळ माता लक्ष्मीचा वास राहू दे. तर बघा, मी इथे 5ही दिशेने हळद कुंकू लावून घेतला आहे. तुम्ही रेषा सुद्धा तुम्ही ओढून घेऊ शकता. आता याच्यामध्ये आपल्याला अक्षता ठेवायची आहे. अखंड अक्षता, तांदूळ. याचा अर्थ काय? अखंड, ज्या तुटलेल्या किंवा खराब झालेल्या खंडित अशा नको आहे, तांदूळ आपल्याला घ्यायचे आहे थोडक्यात, आणि हे आपल्याला याच्यावर ठेवायचे आहे. आता हे ठेवल्यावर या तांदळाच्या वरती आपल्याला हळद कुंकू अर्पण करायचं आहे आणि भगवान विष्णू, माता लक्ष्मीला हीच प्रार्थना करायची असते की माझ्या घरात कधी धनधान्याची कमतरता भासू देऊ नये. माझ्या घरात अखंड अक्षय काळ माता लक्ष्मीने वास करावा. आता बघा, जसं मी तुम्हाला सांगितलं की सूर्यदेवांच्या पूजेसाठी आपल्याला तांब्याचा भांडाचा वापर केला जातो आणि याच्यामध्ये अक्षता ठेवायची आहे. पांढरा रंग हा शुक्र ग्रहाशी संबंध असतो आणि शुक्र ग्रह हा माता लक्ष्मीचे संबंध असतो, म्हणून आपल्याला याच्यामध्ये तांदूळ ठेवायचे आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं येतं की तुम्हाला त्यात कवडी सुद्धा तुम्ही ठेवू शकता. ती माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. आणि ही कवडी आपल्याला घरातही आधीच्या काळी, खरं तर आता कवड्यांना काही जास्त किंमत नाही, पण आपल्याला माहिती आहे की सारीपाटाच्या खेड्यामध्ये सुद्धा कवड्यांचा वापर व्हायचा आणि आधी चलन म्हणून कवड्यांचाच वापर केला जायचा. तुमच्या घरात जर जुनी एखादी कवडी असेल ना तर ती सुद्धा तुम्ही पूजेमध्ये ठेवू शकता. तर इथे माझ्याकडे सध्या कवडी नाही आहे, मी ती वेगळ्या पूजेमध्ये मांडलेली असल्यामुळे मी इथे ठेवत नाही, पण तुम्हाला ही ठेवायची आहे. पिवळी कवडी असावी किंवा पांढरी असेल तर तुम्ही पिवळी करून घ्या. नंतर इथे मी हळकुंड ठेवत आहे. हळकुंड, लेकूरवाडा हळकुंड म्हणजे याला बघा 2 फाट्या फुटलेल्या आहे, ज्याला लेकूरवाडी हळकुंड म्हणतात. आणि हळकुंडाचा संबंध हा आपल्या, म्हणजे हळकुंड हा पिवळ्या रंगाचा आहे आणि त्याचा संबंध बृहस्पती देवांशी असतो, म्हणून हळकुंड तुम्हाला घ्यायचा आहे. एक तुम्हाला गोमती चक्र घ्यायचं आहे. जर तुमच्या घरात असेल तर आवर्जून तुम्ही गोमती चक्र तुम्हाला घ्यायचं आहे. नंतर हे बघा, माझ्याजवळ एक कमळगट्ट्याचा मणी आहे, तुम्हाला तो कमळगट्ट्याचा मणी घ्यायचा आहे. कमळगट्ट्याचा मणी एक घ्यायचा आहे आणि या
आणि त्याच्याबरोबर तुमच्या घरात लवंग असेल आणि वेलदोडे असेल तर हे दोन्ही पण तुम्हाला घ्यायची आहे. आणि जर तुमच्या घरात जर लाल गुंजा असेल तर आवर्जून एक लाल गुंजा घ्यावी. याच्यातून एखादी वस्तू जरी नसेल तरी हरकत नाही. जास्तीत जास्त वस्तू घेण्याचा प्रयत्न करा, पण नसेल तरी हरकत नाही. आणि 1 रुपया किंवा 5 रुपया किंवा 2 रुपयाचं एक नाणं घ्या. लक्षात घ्या, नोट ही रकमेने जरी मोठी असली पण खरी लक्ष्मी ही नाणंच आहे, ज्याला आपण चिल्लर असं म्हणतो. पण ती चिल्लर नाही, खरी लक्ष्मी आहे. तुमच्याकडे कितीही नोटा असल्या 100 रुपयाच्या 500 रुपयाच्या, पण या चिल्लरला किंवा या लक्ष्मीला खरी किंमत आहे. तर एक तुम्हाला ठेवायचं आहे. आणि जर तुमच्या घरात अगदी सोन्याची वस्तू असेल किंवा सोन्याचं नाणं असेल, काही पण असेल तुमच्या घरात सोन्याचं, तर हे सुद्धा तुम्हाला इथे असं ठेवायचं आहे. या पद्धतीने आता या सगळ्या वस्तू ठेवून तुम्हाला याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहे. आता याला आपण अक्षय पात्र असं म्हणत असतो. हे पात्र भरत असताना मनोमन हीच प्रार्थना करायची आहे की माझ्या घरात माता लक्ष्मीने वास केला पाहिजे. अष्टलक्ष्मी माझ्या घरात नांदत आहे. घरात माझी सुख शांती समृद्धी आयु आरोग्य नांदत आहे. या पद्धतीने तुम्हाला प्रार्थना करायची आहे. आणि माझ्या घरातल्या ज्या काही अडचणी आहेत त्या कमी झालेल्या आहेत असंच तुम्हाला प्रार्थना करायची आहे. जर तुमच्याकडे लाल फुल असेल तर तुम्ही ते या पात्रावर ठेवू शकता. काही ठिकाणी असं असतं की चांदीचा जर शिक्का असेल तर तो ठेवू शकता. काही ठिकाणी माता लक्ष्मीची सुद्धा मूर्ती ठेवू शकता. तुम्हाला ज्या पद्धतीने योग्य वाटतं किंवा तुमच्याकडे जी पद्धत असेल तर तुम्ही ती करू शकता. आणि जर तुम्ही नवीन असाल तर या पद्धतीने आवर्जून तुम्ही भरू शकता. तर आता मी इथे या अक्षय पात्राची परत एकदा पूजा करून घेते. आणि सर्वात महत्त्वाचं, अक्षय पात्र स्थापन केलं की झालं काम असं नाही आहे की जेव्हा मांडणी तुम्ही करता त्याच्यामध्ये सेवाही करणं महत्त्वाचं असतं. या दिवशी जो काही गोडाधोडाचा नैवेद्य तुम्ही करणार आहात तो तुम्हाला इथे अर्पण करायचा असतो. आणि सगळ्यांच्या घरात पूर्णाचाच नैवेद्य केला जातो. तर या पद्धतीने तुमच्या घरात श्रीयंत्र तुम्ही पूजेमध्ये ठेवलं असेल तर त्याला आवर्जून त्याची तुम्हाला पूजा करायची आहे. आता हे सगळं करून झाल्यावर आपल्याला सेवा करायची असते. लक्षात घ्या, अक्षय पात्र सिद्ध करण्यासाठी याच्यावर सेवा करायची असते. नुसतं मांडून ठेवून होत नाही किंवा फक्त देवांची मांडणी करून होत नाही. त्याच्यावर सेवा करणं महत्त्वाचं असतं आणि ती सेवा आपल्याला कधी करायची असते. आता नेमकी सेवा काय करायची तर इकडे बघा, मी तुम्हाला नैवेद्य ठेवला आहे. एखादा गोडाचा नैवेद्य तुम्ही ठेवू शकता किंवा अगदी तुम्ही दूध साखर असेल तर तरी तुम्ही नैवेद्य म्हणून ठेवू शकता, हरकत नाही. तर नैवेद्य दाखवल्यावर आपल्याला सेवा करायची असते. मी तुम्हाला ते सांगते की सेवा महत्त्वाची आहे. अक्षय पात्र सिद्ध करण्यासाठी ती सेवा करायची असते. आणि सगळी खरं तर अक्षय पात्र काही ठिकाणी ठेवतात, काही ठिकाणी ठेवत नाही, पण तरी सुद्धा सेवा करणं महत्त्वाचं आहे. आता तुम्हाला मी सेवा सांगते की तुम्हाला सेवा काय करायची आहे. बघा, श्री सुक्तम 16 वेळा आवर्जून पठण करायचं. 16 वेळा करावं म्हणजे ती आपली सामूहिक सेवा होईल. भलेही तुम्ही अक्षय पात्र ठेवा नका ठेवू, पण तुम्हाला सेवा करायची आहे 16 वेळा श्री सुक्तम. शेवटच्या वेळी फलश्रुती घ्यावी. 1 वेळा तुम्हाला विष्णू सहस्त्रनाम पठण करू शकता. नाही शक्य होत तर 16 वेळा विष्णू सहस्त्रनाम 16 वेळा व्यंकटेश स्तोत्र पठण करायचं आहे. या दिवशी एकदा करा किंवा 2दा करू का नाही, जेवढं सेवा सांगितली आहे जेवढ्यात जास्त सेवा कराल तेवढं जास्त फळ तुम्हाला मिळणार आहे. म्हणून 16 वेळा श्री सुक्तम, 16 वेळा व्यंकटेश स्तोत्र, 16 वेळा किंवा 1 माळ विष्णू गायत्री मंत्र 16 वेळा किंवा 1 माळ लक्ष्मी गायत्री मंत्र 16 वेळा किंवा 1 माळ कुबेर मंत्र 16 वेळा किंवा 1 माळ नवार्ण मंत्र आणि 1 माळ श्री स्वामी समर्थ मंत्राची तुम्हाला म्हणायची आहे. या सगळ्या सेवा तुम्हाला एका बैठकीतच करायच्या आहे. आता नंतर करू किंवा अगदी तुम्ही जरी सकाळी करून ठेवली, सकाळी तुम्ही पूजा करून ठेवली, अक्षय पात्र भरून ठेवला आणि तुम्ही दुपारी सेवा केली तरीही हरकत नाही. एवढंच आहे. ज्या सेवा सांगितल्या तर त्या एका बैठकीत करण्याचा प्रयत्न करा. मासिक धर्म सुतक विटाळ असेल तर अर्थातच तुम्हाला ही मांडणी करता येणार नाही, तुम्हाला ही सेवा करता येणार नाही. ज्यांना मासिक धर्म असेल त्यांनी कोणाकडून तरी ही सेवा करून घ्यावी. घरात कोणालाही सांगावं. या पद्धतीने तुम्हाला सेवा करायची आहे. भगवान विष्णू माता लक्ष्मीची तुम्हाला आरती करायची आहे. सगळी पूजा करून आल्यावर तुम्ही भरून ठेवा नका, पण या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची एकत्रित पूजा करणं अतिशय महत्त्वाचं आहे. याच पद्धतीने आपल्याला पूजा करायची आहे. माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचा वास सदैव प्रत्येकाच्या घरात असावा. प्रत्येकाच्या घरात सुखशांती नांदावी हीच मी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या चरणी प्रार्थना करते. आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.